महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापुरात आंबेडकरी समाज संघटना, जिल्हा कोल्हापूर तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सन 2026-27 यांच्या वतीने आज ऐतिहासिक बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंबेडकर जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते प्राध्यापक शहाजी कांबळे आणि जयंती समितीच्या कार्याध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. सामाजिक समतेसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या विचारांमधून तरुण पिढीला प्रेरणा मिळते असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर समितीच्या वतीने आढावा बैठक घेतली. या बैठकीत वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. या कार्यक्रमास खासदार शाहू महाराज, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल धनवडे, समितीच्या कार्याध्यक्षा रूपाताई वायदंडे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक शहाजी कांबळे, जयंती समितीचे उपाध्यक्ष बाजीराव नाईक, बबनराव शिंदे, सचिव संजय जिरगे, बी.के. कांबळे, सुशील कोल्हटकर, विद्याधर कांबळे, मच्छिंद्र कांबळे, भारत सोरटे, प्रताप बाबर, अमर तांदळे, भट्टू भामटेकर, मलिक चिकदूळ आदींसह विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आजपासून महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्ष आरंभ होत आहे. या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीला भारतीय समाजकारण, राजकारण, स्त्रीमुक्ती या अर्थानं प्रचंड मोठं महत्त्व आहे. देश पारतंत्र्यात असताना क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी इंग्रजांच्यावर उगारलेला शेतकऱ्यांचा आसूड असेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सामाजिक विषमता आणि इथल्या कर्मठ रूढी परंपरेच्या शोषणाला बळी पडलेल्या, बालविवाह केलेल्या विधवा, परित्यक्ता महिला आणि शोषित वंचितांचा आवाज निर्माण केला. क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचे हे कार्य तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी असं कार्य होतं. ब्राह्मण्य व्यवस्थेच्या विरोधात पुण्यासारख्या जातीयवादी व्यवस्थेच्या आगारात लढणारा हा योद्धा सामाजिक सुधारणेचं आयुध घेऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करत होता. आणि ते करत असताना तत्कालीन परिस्थितीमध्ये अगदी घरची बऱ्यापैकी परिस्थिती असताना, स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर यशस्वी असताना, आर्थिक संपन्न असताना सुद्धा सामाजिक सुधारणेसाठी स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद मोकळा करून विधवा, परित्यक्ता, बालविवाह झालेल्या महिला, सती परंपरेच्या विरोधात संघर्ष केला आहे. आणि हा संघर्ष पुढे जाऊन स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षणावर, आणि तेही सावित्रीमाईंना सोबत घेऊन केलेला हा लढा आहे. आणि तो लढा करताना ज्योतिबा फुल्यांचं कार्य अगदी वाखाणण्यासारखं, अनन्यसाधारण असं अभ्यासाचं एक प्रचंड मोठं साधन आहे. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतिबा फुल्यांना गुरु मानलं. गुरुस्थानी ठेवून बाबासाहेबांनी आपल्या कार्याचा
पुढं वसा आणि वारसा चालवला. आणि म्हणून या अशा महापुरुषांच्या व्यक्तिमत्वांचा, कार्याचा, कर्तृत्वाचा, त्यांनी मांडलेल्या विचारांचा आढावा घेऊन पुढच्या पिढीला ती दिशा देणं हे या जयंतीनिमित्तानं योग्य ठरणार आहे. जयंतीचं एक मूलभूत कार्य ठरणार आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून करावं असं मी आवाहन करतो. आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्याच्या संदर्भात क्रांतिबा फुल्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये लिहिलेली ग्रंथसंपदा ही तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधात होती आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळावं म्हणून केलेला संघर्ष जो आहे तो इतका आदर्श होता की त्याचा आढावा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून आणि सावित्रीमाईंच्या योगदानातून, सावित्रीमाईंच्या त्यागातून आणि स्त्री शिक्षणाच्या, स्त्री दास्यमुक्तीच्या या सर्व शृंखला बेड्या तोडताना सहकुटुंब जे परिश्रम, त्याग या फुले दाम्पत्यांचा आहे तो निश्चितच आमच्यासमोर आदर्श आहे. समाजातल्या नव्या पिढीनं या आदर्शाला जोपासावं असं नम्र अभिवादन या 20 शताब्दी जयंती महोत्सव वर्षाच्या निमित्तानं करतो. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. आंबेडकरी समाज संघटना जिल्हा कोल्हापूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 तर्फे आज महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या जयंती उत्सवास अतिशय उत्साहात आणि सर्वच पक्ष संघटनांच्या प्रमुखांना, आंबेडकरी चळवळीत अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना एकत्रित घेऊन आजच्या या जयंती महोत्सवाची सुरुवात समितीनं केलेली आहे. मी सर्वांना प्रथमतः महात्मा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक मान्यवरांच्या जो वैचारिक मानना आज या कोल्हापूर जिल्ह्यातील समाजाला, जनतेला मिळणार आहे, तर त्या संपन्न होणाऱ्या जनप्रबोधन महासभेस मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन आणि विनंती करते. आंबेडकर जयंती दिवशी वैचारिक मेजवानी घेण्यासाठी असुसलेला आणि भुकेला एक विशिष्ट वर्ग समाजामध्ये आहे आणि त्या सर्वांची वैचारिक भूक भागवण्याच्या दृष्टिकोनातून ॲडव्होकेट सुरेश माने, डॉक्टर लक्ष्मण माने, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने या मान्यवरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. तरी कृपया या जनप्रबोधन महासभेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. जय भीम. आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची द्विशतकीय जयंती, त्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आंबेडकरी समाज संघटना यांच्या वतीनं क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना सर्वांच्या मध्ये कोल्हापुरातले राजश्री शाहू महाराज यांच्या वतीनं अभिवादन करून या माध्यमातून आम्ही सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. येत्या 14 तारखेला आजपासून आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आंबेडकरी समाज पक्ष, समाज संघटना यांच्या वतीनं कार्यक्रमाची रूपरेषा 11 तारखेपासून सुरू होत आहे आणि विविध कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या औचित्य साधून दिनांक 14 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रातले ख्यातनाम व्याख्याते यांचं व्याख्यान ऐतिहासिक दसरा चौकामध्ये होणार असून या व्याख्यानासाठी असंख्य बांधव, सर्व जाती धर्मातल्या बांधवांनी या व्याख्यानाला उपस्थिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या संख्येनं साजरी करूया. मी येतोय, आपण या. धन्यवाद. जय भीम. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.